तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर टिफिनची सिरीज सुरू आहे आणि या टिफिन रेसिपी फक्त मुलांनाच नाही तर तुम्ही तुमच्या नवरोबाच्या टिफिनलाही टिफिन रेसिपी बनवू शकता। एकदम भारी असतात, झटपट तयार होणाऱ्या असतात, कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारे हे टिफिन आहेत। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरू करूया। सगळ्यात पहिलं इथं मी घेतले आहेत 2 बटाटे, साली काढलेत आणि फोडी करून छान पाण्यामध्ये धुवून घेतले। नंतरून ते बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। सोबतच जे आपण हिरव्या मिरच्या आणतो ना त्याच्यामध्ये कधी चुकून हिरव्या मिरच्या पिकतात त्यावाल्या लाल मिरच्या घेतल्यात। सोबतच 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि त्याच्यासोबतच चिमूटभर जिरे घातले। आता या सर्व जिन्नस मिक्सरमध्ये छान फिरून घेतल्या, एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली। नंतरून ही पेस्ट एका भाकरीच्या ताटामध्ये काढून घेतली, ज्याच्यामध्ये आपण पोळ्याला वगैरे पीठ मळतो त्या ताटामध्ये। तर सर्व बॅटर व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं, पाणी घालून ते मिक्सरचं भांडं हिसळून तिथं ताटामध्ये घालून घ्यायचं। आता याच्यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तर सोबतच खूप सारी कोथिंबीर मी घालून घेतली। कोथिंबीर नक्की घाला, या पराठ्याला कोथिंबीर 4 चांद लावते, कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते। आता याच्यामध्ये मी घालून घेते गव्हाचं पीठ, 2 वाट्या गव्हाचं पीठ घालते। तुम्हाला किती पराठे बनवायचे त्याच्या हिशोबाने इथं तुम्ही गव्हाचं पीठ घालून घ्या। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतल्यानंतर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि सोबतच थोडंसं आपलं कुकिंग ऑइल घालून घेऊया, ज्याने काय होतं पराठे एकदम खुसखुशीत बनतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। आता याच्यामध्ये ना चमचाभर तेल घालून घेतलं, चवीनुसार मीठ घालून घेतलं। जसं चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं छान पीठ मळून घेतलं। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे। आता मळलेलं पीठ भिजत ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपल्याला भाजी करून घ्यायची। या पराठ्यासोबत अख्खा मसूर खायला खूप टेस्टी लागतो। इथं मी 2 शिट्ट्या मसुराच्या काढून घेतल्या। आता तुमच्याकडे भिजलेला मसूर असेल तर ठीक, भिजलेला नसेल तरी डायरेक्ट हा मसूर हळद मीठ तिखट टाकून, हळद मीठ आणि पाणी घालून कुकरमध्ये शिजवायचा। 3 ते 4 शिट्ट्यात छान शिजून निघतो। तर कढईमध्ये तेल घालून घेतलं, सोबतच लसणाच्या 4-5 कुड्या नकलून घेतलेल्या होत्या, तो नकललेला लसूण घालून घेतला। सोबत चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे घालून घेतले। एकदम सिंपल साध्या पद्धतीने बनवलेला मसूर खायला खूप भारी लागतो आणि या पराठ्यासोबत तर ही परफेक्ट रेसिपी आहे। टिफिनसाठी तर आणखीनच भारी। तर काय होतं, नॉर्मली आपण पोरांना चपात्या वगैरे टिफिनला दिल्या किंवा हजबंडला दिल्या तर दररोज तेच पाहून समोर थोडंसं त्यांचंही मन होत नाही टिफिन खायचं किंवा वाटतं दररोज तेच का। पण त्याच चपात्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या तर आपले नवरोबाही आवडीने खातात आणि मुलंही आवडीने खातात। तर असो, आता जिरे मोहरीला फोडणी दिल्यानंतर कांदा घालून घेतला, कांदा छान भाजून घेतला। नंतरून इथं टोमॅटो देखील घालून घेतलं। मध्यम आकाराचे 2 कांदे वापरले होते, 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता तुम्हाला कांदा टोमॅटो कसं वापरायचं आहे ते तुमच्या हिशोबाने वापरू शकता। इथं मी कट करूनच घातला आहे, तुम्हाला पेस्ट करून घालायची असेल तरी चालेल। तर आता लाल तिखट, हळद पावडर आणि गरम मसाला घालून घेतला। नंतरून शिजून घेतलेला मसूर घालून घेतला आणि मिक्स करून घेतला। आता मला पातळ मसूर नाही बनवायचा आहे, मस्त दाटसर मसूर बनवून घ्यायचा आहे। फक्त मसूर घातल्यानंतर 5 मिनिट गॅसवर हा मसूर आपल्याला शिजवायचा आहे। अगदी 5 मिनिटातच ही आपली भाजी तयार होते। मसुराच्या शिट्ट्या काढून घेतल्या की ही मसूर बनवायची भाजी बिलकुल वेळ लागत नाही। एकदम काही तुम्हाला वेगळं करायचं नाही, सिंपल पद्धतीने साध्या पद्धतीने असा मसूर खायला खूप भारी लागतो। आणि हा मसूर पराठ्यासोबत तर छान लागतो, पण पांढऱ्या भातासोबत एक नंबर लागतो। आता लगेच आपण पराठे लाटायला घेऊया। लहान मोठे तुम्हाला पराठे कसे करायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। आपल्या साध्या सिंपल चपात्या जशा घडीच्या चपात्या असतात तसे मी सगळे पराठे बनवत असते। तर तशीच घडी घालून घेते पिठाला, मस्त लाटून तेल लावून घडी घालून घेतली। नंतरून त्याचा उंडा करून घेतला। उंडा केल्यानंतर आपल्याला याचा छान मस्त पातळसर पराठा लाटून घ्यायचा आहे।
तुम्हाला पराठा कसा हवा आहे, लहान मोठा छोटा कसा करायचा आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्या. छान मस्त असा आपला इथं पराठा लाटून झालेला आहे. आता लगेच याला तव्यावर टाकायचं आणि मस्त खरपूस लाल रंगावर हा पराठा भाजून घ्यायचा. सिंपल रेसिपी आहे, खायला पण एकदम भारी लागते आणि मुलं या पराठ्याचं आणि मसुराचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही टिफिनला देता ना, आवडीने टिफिन संपून येतात. आमच्या घरात या पराठ्यासोबत मसूर आवडीने खाल्ला जातो. तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी आवर्जून ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायलाही विसरू नका. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.